त्या मुद्दामून इथं पुण्याहून आलेल्या आहेत आणि त्या नवरत्न दिवाळी अंकाच्या सहाय्यता संपादिका आहेत. त्या उत्तम कवयित्री सुद्धा आहेत आणि त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, साहित्यिक, कवी व सर्व रसिकांना माझा सादर नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी या सन्मानाने व्यासपीठावर उपस्थित राहून आमच्या नवरत्न दिवाळी अंक 2023 ला मिळालेला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक हा पुरस्कार स्वीकारताना माझं मन अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून आलं आहे. सर्वप्रथम मी सारांश मासिक साहित्य पुरस्काराच्या निवड समितीचे मनपूर्वक आभार मानते, ज्यांनी आमच्या दिवाळी अंकाला या पुरस्काराला पात्र ठरवले. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिवाळी अंक हे नुसते वाचन या मासिक नसून तर संस्कार असतो. दिवाळी अंक हा सर्व वेळगटातल्या लोकांना आकर्षित करतो व तो फक्त दिवाळी या सणापुरती मर्यादित न राहता संपूर्ण वर्ष आनंदाचे व वैचारिक खाते पुरवत राहतो. अत्यंत उत्साहाने, उत्स्फूर्तपणे व जीव ओतून तयार केलेली एक उत्तम कलाकृती असते. आपल्यापैकी बहुतांश जणांची दिवाळी अंकाची ओळख व जवळीक अगदी बालपणापासूनच झालेली असते. त्यामुळे दिवाळी अंक हा किती ज्ञानवर्धक व रंजक असतो हे बीज अगदी लहान वयातच आपल्या सर्वांच्या मनात रुजलेले असते. अगदी तसंच नवरत्न हा दिवाळी अंक म्हणजे आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं आणि कलेचं एक उत्तम प्रतीक आहे. या दिवाळी अंकाला 21 वर्षांची मौलिक परंपरा लाभलेली आहे. सतत 4 वर्ष राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराचा मानकरी असलेला नवरत्न दिवाळी अंक आज महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 3 राज्यांमध्ये तसंच 36 जिल्ह्यांमध्ये पोहोचून अत्यंत लोकप्रिय झालेला आहे. साई प्रकाशन यशस्वी घोडदौडीचा हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. गेली 21 वर्ष नवरत्न दिवाळी अंकाच्या निर्मितीत त्यांनी अत्यंत सातत्य ठेवले आहे व विशेष म्हणजे करोना काळातही साई प्रकाशनने हा अनमोल उपक्रम अविरतपणे सुरू ठेवला. दरवर्षी आमचा हा अंक सर्वोत्तम, नाविन्यपूर्ण व आशयघन अशा कलाकृती सजलेला असतो. या अंकाच्या माध्यमातून पारंपरिक कथांपासून ते समकालीन विषयांपर्यंत, सामाजिक समस्या ते सांस्कृतिक उत्सव अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न असतो. वाचकांना एक नवीन दृष्टिकोन मिळावा हीच यामागची आमची भावना असते, ज्यामुळे हा दिवाळी अंक सर्व अमराठी व मराठी कुटुंबांचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. मी स्वतः एक कवयित्री आहे. वाटतात पाचिंद्रे साहेब म्हणाले तसं काही वेळांनी अगदी पहाटे 4:15-4:30 उठून कविता सुचली म्हणून पटापटा व्हॉट्सअपवर टाईप करून ती माझ्या मुलाला सेंड देखील करून ठेवलेली आहे. त्यामुळे मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की कवी किंवा कवित्री बनत नसते, ती तुमच्यात असते किंवा नसते. तर त्यालाच अनुसरून मी मागील वर्षी प्रकाशित केलेली एक कविता बघून नवरत्नाचे संपादक प्राध्यापक श्री प्रकाश कुलकर्णी यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी खूप कौतुक केलं व सहज बोलता बोलता त्यांनी मला नवरत्न दिवाळी अंकाच्या कुटुंबात अगदी प्रेमाने सामावून घेतलं. त्यावेळी मला पुसटशी कल्पना नव्हती की मी एका इतक्या मोठ्या कार्याची सपरिवार निघालेली आहे. कुलकर्णी सरांची चर्चा सुरू झाल्यानंतर मला दिवाळी नवरत्न अंकाचा आवाका, सामाजिक सजगता आणण्याची ताकद व उत्तम सर्जनशीलता याची जाणीव झाली. ह्या दिवाळी अंकाचा भाग मला होता आलो आम्ही माझा बहुमूल्य सन्मान मानते व ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी प्राध्यापक श्री प्रकाश कुलकर्णी यांची ऋणी आहे. या अंकाचं श्रेय आमच्या संपूर्ण टीमला जातं. सर्वप्रथम आमच्या नवरत्न दिवाळी अंकाचे मुख्य संपादक अर्थात प्राध्यापक श्री प्रकाश कुलकर्णी, कार्यकारी संपादक मंडळ श्री पवन जोशी त्यामध्ये उपस्थित आहेत, सर अंजली टोपले, श्री धनंजय पाठक, सो विद्या बेल्लारी, सर अस्मिता पालतेकर, श्रीमती मीरा निमळे, श्री स्वानंद कुलकर्णी, सौ अर्चना पानारी, डॉक्टर राजेश्री पाटील, श्री अरविंद घाटे, श्री निलेश रामपात्री व माझ्या सहअतिथी संपादिका सौ शुभदा कुलकर्णी या सर्वांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य मला लाभले
यासाठी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच हा अंक तयार करताना अनेक लेखक, कवी, कलाकार आणि सहाय्यकांनी अपार मेहनत घेतली आहे. त्यांचे देखील योगदान अमूल्य आहे. या सर्वांच्या अथक परिश्रमांमुळे आज हा अंक अत्यंत यशस्वी झाला आहे. आमच्या अंकाचा कणा असलेले छायाचित्रकार, मुद्रक, वितरक व इतर सहकार्यांचे देखील मी मनोभावे आभार मानते. आज मला हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल देखील मी सर्व मान्यवरांचे, अगदी मुख्यतः दगडे सर आणि ज्यांनी मला ही संधी दिली त्या सर्वांचे मी धन्यवाद मानते. कारण जाता जाता सर्व मान्यवरांच्या, प्रतिभावान साहित्यिकांच्या, कवींच्या उपस्थितीत एक विचार मांडू इच्छिते मी की आजचं युग हे कितीही डिजिटाईज झालेलं असलं तरी कुठलंही मासिक हातात घेतलं की त्या धर्ममान होण्याचा आनंद अत्यंत सुखावणार असतो व तो आपल्या पुस्तकाशी एक निराळच नातं व नाळ जोडण्याचा अनुभव देतो. आजच्या डिजिटल युगातही तरुण पिढी पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळताना दिसत आहे ही एक अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. याला अनुसरून आपणही आपले दिवाळी अंक परिवर्तनशील करून डिजिटल माध्यमांद्वारे प्रकाशित करता येतील का यासाठी काही प्रयास करायला हवे, जेणेकरून आपला हा दिवाळी अंक जगातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल व त्याचे अभिजात साहित्य कायमस्वरूपी येणाऱ्या पिढ्यांना देखील सहज उपलब्ध राहील. मी स्वतःला पुन्हा एकदा अत्यंत भाग्यवान समजते की नवरत्न सारख्या अद्वितीय दिवाळी अंकाची अतिथी कार्यकारी संपादिका होण्याची संधी मला लावली. आगामी काळातही असाच उत्तमोत्तम कार्य करण्याचा, वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा व त्यांच्या मनात असलेलं स्थान टिकवण्याचा तसेच उंचावण्याचा आमच्या कार्यकारिणी मंडळाचा सदैव प्रयत्न असेल. आपली साथ व शुभाशीर्वाद असेच आमच्या नवरत्न अंकाच्या पाठीशी कायम राहू दे ही विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद.